नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण या चॅनलवर काही डेटाचे अनालिसिस करत असतो. आज जे गणित झालंय ते तुम्ही बघितलं असेल. कालचं जे पण नाटक होतं, काल एवढं 250-300 पॉईंट मार्केटवरती ओपन होईल वगैरे सगळं चालू होतं. ऑलमोस्ट 250-300 पॉईंट प्लस एसजीएक्स निफ्टी ओव्हरनाईट दाखवत होता. जसं जसं दिवस सरत गेला, ट्रम्पची परत नाटक चालू झाली आणि ट्रम्पनी परत हिरे मागच्या अशा पद्धतीने हे गणित केलं आणि पुन्हा जो त्याचा ट्रम्प टेरिफ जो आहे तो पुन्हा लागू केला. तो कोर्टाला पण नाही जुमानत आहे असा एक नवीनच हुकुमशहा त्या ठिकाणी हे झालाय. कधी म्हणेल मला नोबेल पीस प्राइज द्या आणि मी युद्ध थांबवली वगैरे आणि पुन्हा युद्धाची नाटक करून पुन्हा हे करेल. तर इराण आणि युएसचं जे टेन्शन आहे ते वाढलेलं आहे मित्रांनो. इंडियाने सुद्धा आपल्याला काही ऍडवायझरी हे केलेलं आहे की जे इराणमध्ये जे आपले लोक असतील, इंडियन्स असतील, त्यांनी जो मार्ग मिळेल त्यांनी तिकडून इंडियात येण्यासाठीचे त्यांनी प्रयत्न करायचे. ओके, तर मित्रांनो हे झाली न्यूज. ओके, न्यूजचा इम्पॅक्ट आपल्याला ऑलरेडी कळतो का आणि आपण कशा पद्धतीने ते ट्रेड करतो त्याच्यावर आपल्याला हे जायचंय. पण त्यापूर्वी मी काही अपडेट्स दिल्या होत्या दुपारच्या वेळात की नंतर मार्केट जे खाली राहण्याचा प्रयत्न करेल असं माझी थॉट प्रोसेस होती. पण मित्रांनो अजूनही काही ती त्याला डिनाय झालेली असं म्हणता येत नाही, कारण एसजीएक्स निफ्टी आहे जो निगेटिव्ह दाखवतोय. ओके, निगेटिव्ह दाखवतोय आणि जे काम झालेलं आहे आता 9:19 झालेले आहेत. एसजीएक्स निफ्टी ऑलमोस्ट 82 पॉइंट त्या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह दिसतोय. ओके, तर ही झाली त्या रिलेटेडची पुष्टी. आणि दुसरी गोष्ट, आज एवढं सगळं पॉझिटिव्ह न्यूज होत्या, त्या गोष्टी चालू होत्या, तरी पण मग मोठ्या प्लेअरनी सेलिंग का केली त्याच्या पाठी काय लॉजिक होतं? ती हेवी सेलिंग नाहीये, ती थॉट प्रोसेस आहे एक्सपायरी रिलेटेड गोष्टी सेटल करायची. आणि एक जो सेंटर पॉइंट आपला काही लोकांनी आन्सर दिले होते त्यांचं गिफ्ट पेंडिंग आहे, ते गिफ्ट साठी मी ऍड्रेस मागून घेतलेले आहेत आणि त्यांना त्या गोष्टी मी डिलिव्हर करणार आहे. ओके, तर पहिली गोष्ट झाली डेटाची की डेटा कशा पद्धतीने आलाय. डेटा पुन्हा एकदा पॉझिटिव्ह साईडला रिटेलर च्या पोझिशन्स वाढलेल्या आहेत आणि एफ आयचा जो मोटिव्ह आहे तो अजूनही थोडासा साईडवेज टू निगेटिव्हच दिसतोय. प्रो प्लेअरनी जे पण ऍडिशन केलेले आहेत ते ऍडिशन अशा पद्धतीने आहेत. कॉल जे काय आहेत ते शॉर्ट्सच्या पोझिशन्स वाढलेल्या आहेत आणि ओव्हरऑल हेज आहेत आणि हे न्यूट्रल आहेत. तर हे लोक ऑलवेज प्रो असतात, अशा पद्धतीने पोझिशन मॅनेज करतात की आपल्याला हार्म ना हो आणि दिवसभरात जो इंट्राडेचा गेम आहे तो त्या ठिकाणी करत असतात. ते प्रो ऑलवेज प्रो. ज्यावेळी डायरेक्शन असेल मोठी त्यावेळी हे पोझिशन्स हेवी निगेटिव्ह घेऊन जातात. अशा पद्धतीचं गणित आहे. डेटा पुन्हा एकदा थोडासा साईडवेज आलेला आहे आणि तो कदाचित थोडासा निगेटिव्ह आहे. ओके, नॉर्मल निगेटिव्ह आहे. याला ऍज इट इज निगेटिव्ह न घेता एक साईडवेज पद्धतीने हे करा, कारण जे ड्रामा चाललाय ना, ड्रामा तो फार खतरनाक आहे. कधी तो टेरिफचा ड्रामा आहे, आता हा वॉरचा ड्रामा त्या ठिकाणी हे करायला. तर हे न्यूज बेस्ड सगळ्या गोष्टी आहेत, दिवसभरात उलटा पालट होते. पोझिशन्स तुम्हाला ठेवायच्या थोड्याशा सॉफ्ट म्हणजे लाईट. ओके, आणि नेकेड कोणीही नाही करायचे. मला बरेचसे स्क्रीनशॉट काही शेअर करत असतात, तर नेकेड पुट होल्ड करू का, कॉल होल्ड करू का? तर मित्रांनो तुम्हाला पुट होल्ड करायचे तीच ओके, पुट होल्ड करा, त्याला स्प्रेड लावून करा. ओके, तर कदाचित त्या थोड्याशा हेज असतील आणि त्या वाचतील. ओके, तुम्हाला कॉल मध्ये काही एक इन्स्टिट्यूशन येते की वरती जाऊ शकतात कॉल आणि मार्केट पॉझिटिव्ह राहू शकतं, तर तुम्ही त्याला हेज करा. तुम्ही जर एटीएम बाय केलाय तर आउट ऑफ मनी सेल करून तर त्याला फायनान्स करा आणि हेज करा. ओके, ते हे नाटक आहे, हे चालू राहणार आहे. इंट्राडे मध्ये काही चेंजेस होतात ते ऑब्झर्व करणं फार इम्पॉर्टंट आहे. आज दिवसभर तुम्ही पाहिलं असेल, पार्टिसिपंटला कल्पना असेल त्याची, की मार्केटचे जी साईडवेज मुवमेंट आहे, साईडवेज मार्केट पण कशा पद्धतीने अनुभवायला भेटतं. तर नाही काही वरच्या साईडला चेंजेस होतात, नाही काही खालच्या साईडला चेंजेस होतात, ते पार्टिसिपंटने अनुभवलं. दुपारनंतर काय झाले ते बघूया आपण. दुपारनंतरून काही जी माझी थॉट प्रोसेस होती थोडस त्याला चेंजेस येताना दिसले आणि त्या ठिकाणी मार्केट अपोजिट जाण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे माझा व्ह्यू जो होता तो निगेटिव्ह होता की मग मोठे प्लेयर जे आहेत ते इकडून शॉर्टिंग करतील, कारण निगेटिव्ह जी आहे ती येते आणि वॉरची जी नाटक आहे ती थोडीशी टेन्शन्स वाढत आहेत. ओके, तर थोडस निगेटिव्ह साईडला काम होईल अशी माझी अपेक्षा होती, पण निफ्टीने थोडस पॉझिटिव्ह साईडला काम केलेलं आहे. तर ती स्ट्रेंथ ती मला अजूनही थोडीशी मिसिंग वाटते. कदाचित आता उद्या क्लिअर होईल आपल्याला.
ते स्ट्रेंथ जी आहे ती मिसिंग असण्याचं कारण असं, कारण फ्युचरमध्ये काही चेंजेस नाही झालेले आहेत. फ्युचर त्या पटीत नाही वाढलेलं आहे ज्या पटीत स्पॉट वाढलेला आहे. तर हे एक थोडंसं निगेटिव्ह साईन आहे. आणि फ्युचरचा ज्यावेळी प्रीमियम वाढत होता, ओके, फ्युचरचा प्रीमियम वाढत होता त्यावेळी निफ्टीची डायरेक्शन फर्स्ट हाफमध्ये निगेटिव्ह होते. ते एक एक निगेटिव्ह साईन आहे. काही शॉर्ट बिल्ड झालेत का त्या लेवलला, ओके. नंतर जे काय आले ते कदाचित वरती लटकवण्याचं हे काम असेल. वरती लटकवतात मोठे प्लेयर, तुम्हाला माहित नसेल तर सांगतो मी. जो डेटा अनालाइज करतो आता ऑलमोस्ट वर्ष होत आले, आणि ज्यावेळी मोठं काही डायरेक्शन पाहिजे असेल तर वरच्या लेवलला त्यांना लटकवलं सुद्धा जातं. तर ते लटकवण्याची प्रक्रिया चालू होती का ते आपल्याला बघणं इम्पॉर्टंट होईल. आता ओव्हरऑल या वॉर लाईक सिच्युएशनमुळं सध्या एसजीएक्स निफ्टी तर निगेटिव्ह आहे. सेंटिमेंट थोडेसे साईडवेज टू निगेटिव्ह, कारण वॉरची न्यूज ही काही पॉझिटिव्ह असू शकत नाही. तर त्या हिशोबाने आहे मित्रांनो. तर पार्टिसिपंटला पण सांगणं हे, मी अपडेट केलं नव्हतं तर मी ह्याच्यावर ऑब्झर्वेशन करत होतो. सेकंड फेजचे जे ट्रेड आहेत ना ते फार चांगले वर्कआउट होतात. पीसीबीएल बीएलएसएस मध्ये आणि आपला पॉवर जो शेअर आहे जी पॉवर, त्याच्यामध्ये फार चांगल्या पद्धतीने सेकंड फेजचे ट्रेड रन झाले आणि चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी रॅली मला कॅप्चर त्या ठिकाणी करता आली. ओके. तर मित्रांनो बरेचसे पार्टिसिपंटनी काही अपडेट पण केलं होतं की हा पकडला तो पकडला. कदाचित चांगला ट्रेड आज मिळाला नसेल, कदाचित एका दुसरा स्टॉप लॉस हिट झाला असेल, तर इट्स ओके, तो पार्ट आहे त्याचा. ओके. बीएलएस मध्ये ते काम झालं. ओके. त्यानंतर GVIL नेटवर्क थोडा इश्यू आहे त्यामुळे थोडंसं रेकॉर्डिंग स्लो झालेलं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीची जी जर्नी आहे ती आपल्याला कॅप्चर करता आली. तुम्ही जाऊन चार्टवर बघा, हे 2-3 शेअर्स, ओके, 2-3 शेअर जाऊन बघा, आपल्याला फार चांगल्या पद्धतीने काम करता आलं. त्यानंतर PCBL याने सुद्धा फार चांगली डाऊन साईड दिली सेकंड हाफ नंतर. म्हणजे हे सेकंड फेजचे जे ट्रेड आहेत ते आपल्याला ॲज इट इज कॅप्चर करता आले. तर फर्स्ट पेक्षा सेकंड जे आहे ते रिलॅक्स आणि निवांत आपल्याला कॅप्चर करता येतं. तर मित्रांनो डेटा साईडवेज आहे, एक्सपायरी आहे. एक्सपायरीचं ज्या मुवमेंट आहेत त्या तुम्ही कॅप्चर करा. आता हे थोडंसं नेटवर्क स्लो झाल्यामुळे मी तुम्हाला हे आता ग्राफवर हे करणं थोडंसं हे होत आहे. तर मित्रांनो ॲव्हरेज पॉईंट कुठे येतोय, माझे तुम्ही एक्सपायरीचे व्हिडिओज पाहत असाल, ॲव्हरेज पॉईंट कुठे येतोय तो बघा. डेटा जो आहे तो न्यूट्रल आहे, त्यामुळे अशी शॉर्ट कव्हरिंग किंवा त्यानंतर खालचे ब्रेकडाऊन वाले जे ट्रेड आहे ते थोडेसे पॉसिबल होणार नाही, साईडवेजच राहू शकतं आणि ॲव्हरेज पॉईंट जो आहे तो पुन्हा एकदा क्लेम करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. तर मित्रांनो थांबूया आजच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत जा, व्हिडिओ शेअर करत राहा, मित्रांपर्यंत पोहोचवा. फार चांगलं काम होतंय. काही शेअर्स एकदम चांगल्या पद्धतीने वाढतात. हा शेअर तुम्हाला आता मागचे 6 महिन्यापूर्वीचा व्हिडिओ बघावा लागेल, 1200 रुपयावर दिला होता, 1660 रुपयापर्यंत काम करतोय. असे लॉंग रन मध्ये पण काही शेअर चांगल्या पद्धतीने काम करतात. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये.